सर स्टार्टिंगच आमचं नाही म्हटलं तरी सुरमई थाळी आहे ना ती 250-300 आहे म्हणजे पीस प्रमाणे आहे. आणि चिकन थाळी 200 वगैरे. व्हेज थाळी 100-120 असं आहे. त्याच्यामध्ये कसं आहे ना, की एक थाळी आहे ना त्याच्यामध्ये पूर्ण माणूस व्यवस्थित जेवू शकतो असं. कसं आहे ना सर, सावंतवाडीमध्ये गेलात तर मोस्टली सुप्रसिद्ध म्हणजे भालेकर. ते आमच्या इथे आहे आणि त्यांचं पिकलं, फिश फ्राय हे खूप म्हणजे खूपच प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे मोस्टली पर्यटक इथे येतात ना, ते त्यांचं पिकलं किंवा फिश हे बघून एकदम हे होतात. नावच असल्यामुळे कसं त्यांच्या डिशना किंवा पिकलं, कढी वगैरे ह्याला सगळ्याला चव आहेच. त्याच्यामुळे मालवणी लोकं किंवा बाकीची लोकं येतात जे फिशच ट्राय करायला बघतात. तर मोस्टली इथे ते त्यांना व्यवस्थित भेटतं. हो, खरंच सर. खूपच फास्ट आणि इथे कसं आहे आमचं प्युअर व्हेज पण आहे आणि थोडं बाजूला म्हटलं तर नॉन-व्हेज रेस्टॉरंट आहे. त्याच्यामुळे व्हेज असणारे जे गेस्ट आहेत ते मोस्टली व्हेज व्यवस्थित खाऊ शकतात. असं नाही की नॉन-व्हेज व्हेज असं. आणि रेस्टॉरंट म्हटलं की ते नॉन-व्हेज भालेकर प्रसिद्ध असल्यामुळे ते पण खूप चांगलं आणि फास्ट सर्व्हिस पण देतात. सकाळचं म्हटलं तर सध्या आता सर थोडंसं धुकं म्हणा किंवा हे सगळं चालूच आहे आणि आंबोली म्हटलं की हे जवळच पडतं आणि केसरी म्हणजे इथे पाण्याचं भरपूरच हे आहे. त्याच्यामुळे एकदम थंड वातावरण असतं आणि ते पावसात तर खूपच चांगलं वाटतं. एकदम ढगाळ वातावरण, थोडा पाऊस, थोडं धुकं. त्याच्यामुळे पावसात पण इथे भरपूर गर्दी असते. धनश्री.